शरदचंद्र पवार पक्षाच्या समरजित घाटगेंनी कागलमधील शासकीय जमिनी बेकायदेशीररित्या बळकावल्या असा आरोप मंत्री हसन मुश्रीफांनी केलाय। शाहू हॉल, जनावरांचा दवाखाना आणि जुन्या तहसील कार्यालयाची जागा समरजित घाटगेंनी नावावर करून घेतल्याचा गंभीर आरोप मुश्रीफांनी केलाय। जमिनी परत केल्या नाहीत तर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। तर हा जो शाहू हॉल आहे हा कागल नगरपालिकेच्या नावावर आहे, त्यांच्या नावावर झालाच कसा? म्हणजे हा त्यांच्या काय जुना त्यांनी दिलेला जरी असला तरी जागा कलेक्टरने नगरपालिकेला हस्तांतरित केलेली होती। आपण तिथं हॉल बांधलेला होता, ही ते नावावर करताना लाज कशी वाटली नाही? नंतर पुढे जे जनावरांचा दवाखाना आहे तो जिल्हा परिषद नावावर आहे, तो यांच्या नावावर झाला। नगरपालिकेला आपण हस्तांतर करणार होतो, त्यांनी द्यावं। आम्ही तर कोर्टाचा लढा लढूच, रस्त्यावरचा तर लढा आम्ही लढूच, आरक्षणीय आहे। तर त्याने इतका हव्या संपत्तीचा धरू नये, कारण जनतेने आता योग्य ती जागा दाखवलेली आहे। हे प्रश्नावर पुन्हा एकदा संघर्ष होऊ नये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।